सातत्याने गाजलं जाते आणि नेहमीच चांगला खेळ त्याचा राहिलाय. एक फॅन फॉलोविंग त्याची वेगळीच आहे. मात्र आज पांजू संघ कशा प्रकारे खेळी गेले. आरके ट्रॉफीचा विजेतापद देखील हासिल केला होता. ती डे फॉर्मॅट मॅच होती, ही नाईट फॉर्मॅटची मॅच बघताय. वेलकम मनीषजी पाटील, आपलं देखील हार्दिक स्वागत कॉमेंट्री स्टुडिओमध्ये. चांगला उल्लेख आपण केला की फॅन फॉलोविंग एका रात्रीमध्ये कोणाला फॅन फॉलोवर्स मिळत नाही. कित्येक वर्षांची मेहनत लागते आणि हे काही इंस्टाग्राम किंवा यूट्यूब नाही आहे, हा क्रिकेट आहे. तुमचा मैदानातला खेळ जितका चांगला बहारदार तितका तुमचा प्रेक्षक वर्ग मोठा. चला, दोन मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला अमान आहे आणि एका बाजूला अमित कामणकर पाहायला मिळेल. अमान स्ट्राईकवर असेल टीम 94 या संघाकडून आणि नॉन स्ट्राईकला असणार आहे अमित कामणकर. बॉलिंग मार्कवर आतिश तयार. एक चांगलं कॉन्टेस्ट रंगणार आहे. खूप कमी वेळा हे दोन संघ एकमेकांच्या सोबतीला लढत असतात. आदरणीय सन्माननीय दिनेशजी पाटील यांनी सुद्धा शुभेच्छा दिल्यात या स्पर्धेला टीव्हीवरून आणि त्यांची सुद्धा स्पर्धा येते दीपेश स्मृती चषक, जे आपण पाहतात 3 एप्रिल ते 7 एप्रिल असा टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम टिवरीच्या मैदानात रंगणार आहे. ज्याचं पारितोषिक आपण पाहतायत जवळजवळ आपण पाहू शकतायत 55,757 प्रथम पारितोषिक पाहायला मिळतं. धन्यवाद दिनेशजी पाटील, आपलं सहर्ष स्वागत. यावेळेस स्लाइटली अवे फ्रॉम द बॉडी, बॉलच्या लाईनला पिक न करता फक्त ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. पहिल्याच बॉलवर आतिश भोईर यांचा दबदबा पाहायला मिळाला. कन्सिस्टन्सीचं दुसरं नाव आहे आतिश भोईर आणि एक अफलातून गोलंदाज म्हणून ज्याच्या कार्ड पाहिलं जाते. पांजू संघाचा एक ट्रम्प कार्ड अटॅकिंग बॉलर रफ्तार किंग अमानवर देखील आपण चर्चा करूया. यावेळेस बघा ऑफस्टमच्या बाहेरच्या रायझिंग डिलिव्हरीला शेवटच्या क्षणी ग्लाइड करण्याचा प्रयत्न झाला. बघा, तुमच्या हातामध्ये कितीही चांगली ब्रँडेड बॅट असू द्या, तुमची पायांची हालचाल दिसली नाही तर तो तुम्हाला मनासारखा स्ट्रोक खेळता येणार नाही. तेच पाहायला मिळालं. फुटवरचा अभाव, बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. नक्कीच कॅश प्राइज लावलं जाते. जालिंदरजी भोईर जावई आहेत पांजू गावचे आणि त्यांच्याकडून 200 रुपयाचा कॅश प्राइज विकेट करता आहे. चांगला फटका आहे, चांगला ड्राईव्ह आहे, तितकीच चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. गुलशनच्या माध्यमातून एकच धाव येते. सिंगल डब्बलला बेसिक क्रिकेट आहे. मात्र 3 चेंडू चांगली हाताळणी गेले आणि आतापर्यंत 1 धाव येते. खूप वेळ लागला पहिली धाव येण्यासाठी. 10 वाजून 32 मिनिटांनी पहिला बॉल डिलिव्हर झाला होता. 25 मिनिटाचा कालावधी असेल. मित्रांनो बघा, आपण वेळापत्रकापासून थोडं उशिरा चाललेलो आहोत आणि ती वेळ भरून काढायची असेल तर आता जी वेळ तुम्हाला नियोजित करून दिली त्या वेळेतच तुम्हाला डाव पूर्ण करायचा आहे. 94 हा क्रमांक मात्र नेहमीच लक्षात राहील जेव्हा आपण कॉमन प्रीमियर लीगच्या माध्यमातून खेळलोय. आणि त्या ठिकाणी एक चांगला खेळ आता अमान आणि अमित यांच्या वतीने पाहायला मिळेल का. यावेळेस बॉलला अपकट केलंय, पटवलंय बॅकवर्ड पॉइंटच्या झोन मध्ये. क्षेत्र या ठिकाणी बॉलचा करतोय पाठलाग करताना स्ट्रगल सक्सेस मध्ये परावर्तित होईल का. दरम्यान या 3 धावा पळून पूर्ण केल्या. अमान डेंजरला होता. 3 धावा पळून पूर्ण केलेला आहे. बॉलच्या बाउन्सचा अंदाज घेताना खूप चांगली अपरकट पाहायला मिळाली अमित कामणकरची. नक्कीच अपरकटचा फटका जर विचार केला तर वीरेंद्र सेहवाग यांची आठवण करून देणारा फटका होता आणि चांगला फटका पाहायला मिळाला. बॅकफुटला जाऊन जागा बनवली आणि फक्त पुश केलं चेंडूला. अपरकटच्या माध्यमातून 3 धावा येत आहेत. 5 आतापर्यंत 4 धावा फलकावरती. टीसीपीच्या स्क्रीनवर जितका प्रकाश आपण पाहताय तितका प्रकाश मैदानावर सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. एन्जॉय करतायत आपण आरके ट्रॉफी. जणू काय दिवसच आहे की काय असंच या फ्लड लाईट्स मध्ये पाहायला मिळते. ओव्हर द विकेट, स्टेप आउट, आउटसाइड एज, बॉल फ्लाय स्लिपला क्षेत्ररक्षक अवेलेबल आहेत. डेंजर एंडला अमित कामणकर, पण ना धावण्याचं वेग तर बघा, भाग मिल्का माग मिळते. ही 1 धावसंख्या पोचते ती म्हणजेच 5 वर. नक्कीच चांगली गोलंदाजी झाली आतापर्यंत. 3 धावा आल्यानंतर मात्र 1 धाव, 5 धावा येतात. आतिश भोईर फॉर्म देखील जबरदस्त पाहायला मिळतोय. आतापर्यंत अप्रतिम गोलंदाजी राहिली आहे. आरके ट्रॉफीवर मालिकावीरचा किताब हासिल केला होता हाच तो खेळाडू आतिश भोईर. आतिश, जबाबदारी वाढते आतिशची. ओव्हर द विकेट आतिश भोईर. यावेळेस आपण बार होता. ऑन दी टोज बॉलला ग्लाइड केलंय. शेवटच्या क्षणी बॅटचा फेस ओपन केला. जास्तीत जास्त अपरकटवर विश्वास का ठेवतो अमित, कारण अमितची जी उंची आहे थोडी कमी आहे आणि बाउन्सरला खेळण्यासाठी तुमच्याकडे अपरकटचा अंदाज असायला हवा आणि तोच त्याचा आवडीचा फटका आहे अमितचा अपरकट. धावसंख्या 6 धावा फलकावरती आतापर्यंत. अप्रतिम गोलंदाजी राहिल्या आतिश भोईरच्या माध्यमातून. या ऐकूया HM साऊंडला आणि पुन्हा एकदा पाहत राहा, ऐकत राहा. धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 झालेली आहे. विकेट डाऊन नाही झालाय. थोडासा वेट करतायत अमन आणि अमित. खेळपट्टीवर थांबण्याचा प्रयत्न करतायत आणि
कालपासून त्यांनी देखील पाहिलं असेल की क्रिकेट कशा पद्धतीनं साथ देते फलंदाजांना, गोलंदाजांना, क्षेत्ररक्षकांना. आणि त्याचमुळे पहिल्या षटकामध्ये वेट अँड वॉच पॉलिसी टीम 94 कामण. माझ्यासोबत समालोचन कक्षात जॉईन झाले तुषार सोनूने. स्वागत आहे आपलं. सेकंड ओव्हरसाठी आता बॉलर कोण येतोय तर येतोय पियुष. अमान खेळतोय 2 वर आणि अमित खेळतोय 4 वर. कलात्मक फटकेबाजी आतापर्यंत अमितची पाहायला मिळाली. अमान थोडासा आउट ऑफ बॉक्स जाणवलेला आहे. जसा मी त्याचा खेळ पाहिलाय थोडासा संभ्रमात खेळतोय अमान. पण दडपण हा शब्द तुमच्या डिक्शनरीमध्ये नको, तरच तो चांगला खेळ तुमच्या वतीने खेळला जाईल. पियुष या सीझन मध्ये दमदार खेळलाय. जालिंदर भाऊजी यांच्याकडे प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज जाहीर करण्यात आलाय पांजू टीमसाठी. रजिस्ट्रेशन बॉलर तयार. ओव्हर द विकेट. लेग स्टम्प सोडून जाणारा बॉल. पंचांच्या वतीने व्हाईट बॉलचा इशारा. एकदा वाढते धावसंख्या 7. या ठिकाणी पाहुणे मंडळी आपल्याला पाहायला मिळतात ते म्हणजे कैलासदादा भोईर, त्यांच्या सोबतीने जर पाहिलं तर विवेकदादा पाटील आणि दीपकदादा पाटील हे सर्व मान्यवर रणजितदादा वरचं जीवन प्रेम या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. दादांना विनंती करील की मुख्य व्यासपीठावरून या ठिकाणी स्थानापन्न व्हा ही विनंती करील तिन्ही मान्यवरांना. पियुष तयार. या षटकाची सुरुवात व्हाईट बॉलने झाली आहे. ओव्हर द विकेट. स्ट्राईकवर अमित. बघा पुन्हा एकदा उंच उडी घेऊन हा स्ट्रोक खेळायचा होता. स्लॅश करण्याचा अंदाज पाहायला मिळाला बॅकवर्ड पॉइंट झोनला, पण यावेळेस बॉलच्या उंचीचा अंदाज चुकला. जातोय डॉट बॉल पियुषचा पहिला. नक्कीच या ठिकाणी जर पाहिलं तर शॉर्ट बॉल ज्या वेळेला तो फलंदाज एकच माइंडसेट ठेवतो की त्याला स्क्वेअर ऑफ द विकेट फटक्यामध्ये कन्वर्ट करायचा चौकार आलाच पाहिजे, परंतु बॅटन बॅटचा कुठल्याही प्रकारचा समन्वय होत नाही आहे. जातो हा डॉट बॉल. पांजू स्पोर्ट जसा उल्लेख केला अक्षय यांनी की आर्के ट्रॉफीची विजेते ठरलेली टीम आहे पांजू, आणि त्याचमुळे पांजूतील ग्रामस्थांचा आणि खेळाडू वर्गाचा देखील तो विश्वास आहे की यावर्षीची आर्के ट्रॉफी देखील त्यांना जिंकता येऊ शकते. आणि म्हणूनच गेल्या वर्षी मला असं वाटते पांजू संघाने सहभाग घेतला नव्हता, आणि यावर्षी पुन्हा एकदा पांजू संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळतोय. आर्के ट्रॉफी 2023. बिनबाद 7. स्टार्ट चांगले आहे कामणे 94. पियुष ओव्हर द विकेट. यावेळेस पुन्हा एकदा अपर कट. यावेळेस परफेक्ट स्ट्रोक सिलेक्शन. गलीच्या क्षेत्ररक्षकाला बीट करत बॉल सरळ जातोय. थर्ड मॅन सीमारेषा पार. मिळतील 4 चौकार. या ठिकाणी महेश सर एक जर पाहिलं तर या पहिला देखील बॉल त्याच प्रकारचा हाताळला होता, तोच फटका मारण्याचा प्रयत्न केला, परंतु आता मात्र ॲक्युरेटली बॉल जसा डिलिव्हर झाला फक्त आणि फक्त बॅटचं फ्लो शेवटच्यानी ओपन केलं आणि बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय आर्के ट्रॉफीतील एक दमदार चौकार. चौकारच्या सहाय्याने संघाची धावसंख्या 11 धाव फटकावर लगवली गेली. विथ द पेस विथ द बाउन्स चांगला आढावा बॉलचा घेतला, आणि त्यानंतर खूप चांगली कलात्मक फलंदाजी, ॲक्युरेट फलंदाजी, खूप चांगलं स्ट्रोक सिलेक्शन पियुषच्या विरोधात अमितचं पाहायला मिळालंय. आणि या चौकाराने एक चांगली ऊर्जा मिळालेली आहे. पाहूया त्या ऊर्जेला तसंच सातत्याने पुढे घेऊन जाता येईल का. पियुष लगेचच आता पूर्वतयारी करतोय की कशा पद्धतीने आता मला पुढचे बॉल्स हाताळायचे आहेत, कारण आता अमितने आपला क्लास दाखवण्याची केली सुरुवात. स्ट्राईकवर अमित. ड्राईव्ह करायचं होतं, प्रॉपर स्ट्रोक एक्झिक्यूट होत नाही, बॉल अडवला जातोय शॉर्ट कव्हरला, तोपर्यंत पूर्ण केली जाते 1 धाव. एका धावेची वाढ, धावसंख्या पोहोचते 12 धावा धावफटकावर लगवल्या गेल्या आहेत. आता जर पाहिलं तर प्रथम बॅटिंग करत असताना टीम 94 कामन हा संघ आपण पाहू शकाल. आतापर्यंत पियुष याच्या षटकातील चेंडू फेकून झाले ते म्हणजे आतापर्यंत 3. खरोखरच एकंदरीत जर पाहिलं तर पहिला बॉल व्हाईट टाकला, त्यानंतर डॉट बॉल आला. पुढचे एकदा एक शॉर्ट बॉल टाकण्याच्या नादामध्ये कट आली, तिथून चौकार येताना दिसतोय, आणि आता मात्र एक धाव येताना दिसेल. 12 ऑन बोर्ड. खूप वेळानंतर अमानला स्ट्राईक मिळाले. अमानचा जर आपण स्ट्राईक रेट पाहिला तर 50चा आहे, वाढवायला हवा. पियुष बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर द विकेट. चांगला बॉल तितकाच चांगल्या पद्धतीने खडून काढलाय बॉलला मिड विकेट झोन मध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी थोडा चालढकल करताना पाहायला मिळतोय, आणि त्याच संधीचा फायदा उचलताना एका धावेला 2 धावांमध्ये बदललं जाते. 2 धावांची होते वाढ, आणि धावसंख्या पोहोचते 14. नक्कीच या ठिकाणी जर पाहिलं ना तर संघाची धावसंख्या 14 धावा धावफटकावर लगवली गेली. 14 रन्स. 14 धावा धावफटकार पाहायला मिळत आहेत. धावसंख्या एक अनुशासित आहे असं आपण म्हणू शकतोय. कुठलाच फलंदाज बाद नाही झालाय. यावेळेस बघा अमान अपरकट ट्राय करतोय, पण अमानची इतकी उंची असूनही तो बॉलच्या बाउन्स पर्यंत पोहोचू शकत नाहीये. खूप चांगला बाउन्सर पियुषने हाताळलाय. जातोय डॉट. चांगली बॉलिंग या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पियुष करत असताना सातत्याने प्रत्येक बॉल एक वेगवान तेज तरार
पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. हा देखील जातोय बॉल डॉटच्या स्वरूपात. 1 फॉर दी ओव्हरची सूचना गोलंदाजाला मिळालेली आहे. चांगला बाउन्सर हाताळलाय. जो कोट्यातला एक बाउन्सर असतो गोलंदाजाचा तो बाउन्सर या ठिकाणी पियुषने हाताळलेला आहे. ओव्हर द विकेट अमानसाठी. क्रॉस बॅटेड खेळायचा होता. टॉपेज आहे. गोलंदाज बॉल खाली येते. कुठली चूक होणार नाही पियुषच्या वतीनं. पहिला धक्का बसतोय टीम 94 ला. अमान बॅक टू पॅव्हलियन. सारे पिदा अरे हे प्रेम तुझू चंद्र गावाचा रणजित किनी दादा आहे. प्रेम तुझू चंद्र गावाचा रणजित किनी दादा आहे. प्रेम तुझू चंद्र गावाचा आमचा रणजित किनी दादा आहे. प्रेम तुझू चंद्र गावाचा आमचा रणजित किनी दादा. या ठिकाणी जर पाहिलं तर रणजित दादा किनी यांचं एक सुमधुर संगीत आपण HM साऊंड सिस्टीमच्या माध्यमातून ऐकलं. या ठिकाणी जर पाहिलं तर मैदानात सोडावं लागेल ते म्हणजे अमन या बॅट्समनला 7 चेंडूमध्ये 4 धावा करून थोडासा हताश निराश हतबल मनाने मैदान सोडावं लागेल. तत्पूर्वी मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅट्समन राहील येताना दिसतो. एक हार्ड हिटर बॅट्समन कॉमन परिसरामधून एक अप्रतिम बॅट्समन मध्ये निवड सातत्याने राहील अन्सारीची आपण पाहू शकाल. चलिंदर भाऊजीकडून 200 रुपये मिळतील. गोलंदाज पियुषला विकेटला मिळाले. 2 षटकाचा खेळ संपलाय. 7च्या गतीनं टीम 94 कामणी या संघाची धावसंख्या 1 गडी बाद 14 झालेली आहे. 5 षटकांचा फॉर्मॅट आहे आणि आपण जर पाहिलं तर 40 to 50 विजयजी तीच रेंज पकडलेली आहे. कालपासून आपण जर सुवर्णमध्ये काढल्या प्रत्येक इनिंगचा तर 40 ते 50चा राहिलेला आहे. म्हणूनच पाहूया या ठिकाणी तीही गती अजूनपर्यंत मेंटेन नाही केली टीम 94 कामणी या संघाने. बघा जास्त अतिरिक्त कालावधी घेऊ नका. 10:32 पहिला बॉल डिलिव्हर झाला होता आणि आतापर्यंत आपण वेळेकडे लक्ष घातलं तर 10:42 म्हणजे 10 मिनिटं तुम्ही आतापर्यंत घेतलेली आहेत. 25 मिनिटं तुम्हाला प्रत्येक डावासाठी मिळणार आहेत. बॉलिंग वर्ग बॉलर तयार होतोय. स्पेल कंटिन्यू करताना आतिश भोईर. आतिशच्या पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्या. इकॉनॉमिकल राहिलाय आणि नेहमीच पाठीचा कडा राहिलेला आहे गोलंदाजीच्या क्षेत्रातला पांडू संघासाठी. त्या ठिकाणी वारंवार क्षेत्ररक्षण आत बाहेर केलं जाते. डिसाइड फर्स्ट की कुठला क्षेत्ररक्षक कुठे ठेवायचं आहे. या ठिकाणी थोडासा संभ्रम कुमारच्या मनामध्ये. स्ट्रेट लॉंग ऑनला एक क्षेत्ररक्षक आहे. काऊ कोर्नरला एक क्षेत्ररक्षक तुम्हाला पाहायला मिळते. डीप मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक आहे. तर या सकाळच्या आतमध्ये शॉर्ट हँडमॅन किंवा पॉइंट. यावेळेस पुन्हा एकदा कट केला हलक्या त्याने. टाचांवर खूप चांगला बॅलन्स करतोय. स्क्वेअर ऑफ द विकेट बिहाइंड द विकेट खूप चांगली स्ट्रोक सिलेक्शन कॅपॅसिटी अमित कामणकरची पाहायला मिळाले. पहिल्या बॉलवर मी ते 1 धावसंख्या पोहोचते 15वर. नक्कीच चांगला बॉल पाडला पण टप्पा पडल्यानंतर थोडासा उसडी पाहायला मिळेल. त्यानंतर जो पाहिलं तर फक्त आणि फक्त दिशा देण्याचं काम केलं जाते. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कोर पॉईंटला तैनात होते. तत्वी या बॉलवर फक्त आणि फक्त 1 डाऊन काढून स्ट्राईक रोटेट केली जाते. स्ट्राईक एंडला राहील अन्सारी याला आपण पाहू शकाल. हा डिटर राहील अन्सारी. हा तर ब्लाइंड स्विंग होता. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल. फुटवरचा अभाव. फक्त बॅटचा स्विंग पाहायला मिळाला. त्यामध्ये कुठलंच ॲक्युरेट स्ट्रोक सिलेक्शन जाणवलं नाहीये. जातोय डॉट बॉल. खूप चांगलं पुनरागमन गोलंदाज आतिश भोईरचं. नक्कीच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता तो म्हणजे राहील अन्सारीच्या माध्यमातून. परंतु बॉल पडल्यानंतर जो टॉस झाला अप्रतिम त्या सुपर प्लॅन ते करून करत असताना आतिश भोईरला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. चांगली गोलंदाजी. वेगवेगळे पर्याय तुमच्याकडे असायला हवेत. आतिशकडे आहे त्यावेळेस बॉडी लाईन अटॅक होता. बॉटमॅनचा वापर करून बॉलला टर्न केलाय. खाली क्षेत्र बॉल बाहेर येतोय. स्क्वेअर लेग सीमारेषेच्या दिशेने 2 क्षेत्ररक्षक येत आहेत पण त्याचा प्रयत्न पडतोय कमी आणि मिळते 4 धावांची हमी. बॉल सीमारेषा पार. मिळतील 4 चौका. या ठिकाणी चांगल्या फटक्याची निवड राहील अन्सारीच्या बॅटमधून करण्यात आले. खरोखरच वाक्याने जो या ठिकाणी फटका पाहायला मिळाला. चेंडूला पाठवले बॉर्डरलाईनच्या बाहेर आणि ज्यावेळेला चौकार षटकार येतोय त्या प्रेक्षकांच्या टाळ्या वाजतात. आत्मविश्वास फलंदाजाचा वाढत असतो मैदानाच्या आतमध्ये. वनी सर 1 गडी बाद 19 धावा टीम 94. यावेळेस बघा शेवटच्या क्षणी बॅटचा फेस ओपन केला. आउटफील्ड थोडी खराब आहे. बॉल कव्हर पॉईंटला अडवला जाईल इनफील्डच्या आतमध्ये. तोपर्यंत पूर्ण केली जाते. ती 1 धाव राहील अन्सारीच्या वतीनं. 1 धावाची वाढ होऊन धावसंख्या पोहोचते 20 या आकड्यावर 20 रन्स. आतापर्यंत चांगलं षटक पाहायला मिळते कारण की जवळपास जर पाहिलं तर आतापर्यंत 4 बॉल मैदानाच्या आतमध्ये डिलिव्हर झालेत आणि 6 धावा खर्च केल्यात. परंतु 1 बॉल डॉट या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. चांगली गोलंदाजी
षटक क्रमांक 3 मध्ये आतिश भोईरच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. 5वा बॉल या षटकातला. धावसंख्या 20 आहे. यावेळेस चांगला स्ट्रोक आहे. बॅट स्विंग प्रॉपर, पण एलिव्हेशन आणि डिस्टन्स या दोन गोष्टी या रजनी क्रिकेटमध्ये खूप मायने ठेवत असतात आणि तेच पाहायला मिळालंय अमितच्या वतीनं. जलजीच्या स्वरूपात फलंदाज अमित बॅक टू डकावर 2 गडी बाद 20. नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडले पांढर स्पोर्ट्सने आणि आतापर्यंत गोलंदाजांनी आणि क्षेत्ररक्षकांनी निर्णय अचूक ठरवलेला आहे. चांगला कॅच त्या ठिकाणी कॅरी केला गेलाय. दर्शनच्या वतीनं तो कॅच कॅरी केलाय आणि आतिशला ती सफलता मिळाली. म्हणजे आतिश आता इकॉनॉमिकल या सोबत विकेट टेकर सुद्धा राहिलेला आहे. आतापर्यंत या षटकातले 5 बॉल डिलिव्हर झाले आहेत, म्हणजे 17 बॉल्समध्ये 20 धावा बनवलेल्या आहेत आणि त्याचमुळे कुठेतरी स्ट्राईक रेटवर आणि धावगतीवर पिछाडीवर राहिलेला आहे टीम 94 हा संघ. पण मैदानाच्या आतमध्ये आता एक्सपिरियन्स बॅटर अकबर येतोय आणि अकबर आणि राहिल या 2 फलंदाजांची साथ जर टीम 94 ला मिळाली तर नक्कीच 50चा पल्ला आरामात पूर्ण केला जाऊ शकतोय टीम 94 या संघाकडून. शेवटचा बॉल असेल या 3ऱ्या षटकातला. पंचाच्या उजवीकडून स्टार्ट करतायत आतिश भोईर. स्ट्राईकवर असतील अकबर शेख. लेफ्ट हँडेड एक क्लासिकल बॅटर तर राहिलेले आहेत गेल्या कित्येक वर्षांपासून. 1 दशक होऊन गेलं. त्या दशकापासून मात्र अकबरचा दबदबा राहिलेला आहे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. शेवटचा बॉल असेल या 3ऱ्या षटकातला आतिश भोईर. आउटसाइड एज बॉल गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहे पण तो शोधतोय बॉल गेलाय कुठे. बॉल पोचतोय आता पॉइंटला. मिळते 1 धाव. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीम 94 कामण या संघाची धावसंख्या झाली आहे 2 गडी बाद 21 धावा. या नावाचा जय जयकारा रुबाब दादाचा लयच न्यारा. रुबाब दादाचा लयच न्यारा. रुबाब दादाचा लयच न्यारा. गोरगरिबांना त्याचा सहारा मानितो दादाला गावय सारा. मानितो दादाला गावय सारा. मानितो दादाला गावय हे मनान सच्चा हैलैने. धन्यवाद डीजे. या ठिकाणी जर पाहिजे तर अकबर याला आपण पाहू शकाल. खरोखरच आजचा दिवस त्याचा देखील अप्रतिम राहिलाय. आज जर पाहिले तर लोअर पाड्याचं ते मैदान कोण विसरेल. 17 चेंडू 50 धावा नाबाद खेळी आजच्या दिवसात राहिली ती म्हणजेच अकबरच्या माध्यमातून सुपर बॅटिंग त्या ठिकाणी करून आलेला हा बॅट्समन. परंतु या ठिकाणी ही रजनी स्पर्धा नाईटच्या माध्यमातून पाहायला मिळते. सकाळच्या सत्रात जर पाहिले तर वाढाचा वेग भरपूर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक मैदानावर पाहायला मिळते. परंतु संध्याकाळ सत्रात जर पाहिलं तर थोडंसं दमट वातावरण या ठिकाणी पाहायला मिळते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 21च्या घरामध्ये. 3 षटकांचा खेळ संपन्न झालाय. या ठिकाणी षटक क्रमांक 4 मध्ये पुढे आणलं जाते ते म्हणजेच बॉलर गोलंदाजी पॉइंटर गोलंदाज तयार असेल. त्या ठिकाणी जर पाहिलं तर रवींद्र भोईर एक यंग टॅलेंट आहे आणि सातत्यानं कितीही धावा दिल्या परंतु कमबॅक त्याने प्रत्येक सामन्यामध्ये केले. आज जर पाहिले तर रवींद्र याचं मोठं नाव पाहायला मिळते. कमी वयात जास्त नाव कमवणारा हा गोलंदाज. बॉलर तयार. अकबरसाठी पहिला बॉल लाऊड अपील परंतु पंच सांगतात ऑफ स्टिकच्या थोडासा बाहेर या बॉलला पिचिंग केलं जात आहे आणि तत्पूर्वी जर पाहिलं तर पंच इशारा करतील. ललितजी भोईर सर यांच्या माध्यमातून आमच्याकडे इशारा येतोय. लेग बाईच्या माध्यमातून एक धाव अर्जित केली जाईल. एके धावणे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 22च्या घरामध्ये. स्लो हिट करण्याचा प्रयत्न. त्याचा तो हातखंडा राहिलेला आहे. आवडता स्ट्रोक राहिलेला आहे. गुडघ्यावर बॅलन्स करून ऑफस्टमच्या बाहेर पोहोचले होते. पंच म्हणून दर्शवत आहेत की इम्पॅक्ट आउटसाइड द ऑफस्टम आणि त्याचमुळे ती 1 धाव लेग बाईकची आपण जोडली. नक्कीच 22 धावा धावफटका लगावला गेल्या. षटक क्रमांक आता मात्र जर पाहिलं तर 4थ्यातील पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये डिलिव्हर झाला आणि लेग बाईकची ती धाव येताना पाहायला मिळते. आता मात्र कशा प्रकारे गोलंदाज असेल ते म्हणजेच रवींद्र भोईर या गोलंदाजाच्या माध्यमातून स्पर्धा आपण पाहू शकाल. अलके ट्रॉफी 2023 हा शानदार सोहळा. पुढचा बॉल पहा. या ठिकाणी जर पाहिले तर रवींद्रवर देखील प्रेशर असेल कारण की एवढी मोठी स्पर्धा आपण खेळतो रजनीच्या माध्यमातून. त्या ठिकाणी जर पाहिले तर येतोय खूप ऑफस्टिकच्या बाहेर या बॉलला पिचिंग केलं जातोय.
व्हाईटच्या माध्यमातून मिळेल 1 धाव. एके धावने संघाची धावसंख्या 23 धावा या धावफटकावर लगवल्या गेल्या. 23 रन्स ऑन दी बोर्ड. 23 धावा धावफटकावर लगवल्या गेल्या. षटकातील पुढचा बॉल बॉल तयार. ज्यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी जर पाहिलं तर चेंडू पडल्यानंतर भरपूर स्विंग होताना पाहू शकाल. थोडासा ऑप्टिकच्या बाहेर लेग कटर बॉल पाहायला मिळाला जातोय. वाईड बॉल एकदा पुढे चेकदा येईल. एके धावने संघाची धावसंख्या 24 धावा धावफटकावर लगवल्या गेल्या. रवींद्र एक रिदमॅटिक बॉलर आहे, पण आज रवींद्रची रिदम थोडीशी भरकटलेली पाहायला मिळते. वारंवार ऑस्टिनच्या बाहेरची ती पिचिंग, पण नियंत्रण नाही आहे त्या पिचिंगवर, आणि त्याचमुळे 2 धावांचा बोनस या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे. तो म्हणजे स्टीम 94 कामणला धावसंख्या 24. थोडंसं प्रेशर दिसतं एकंदरीत रवींद्र भोईर या गोलंदाजावर, परंतु तेवढाच ताकदीचा बॅट्समन स्ट्राईक एंडला आपण राहील अन्सारीला पाहू शकाल. बॉलर तयार. यावेळेला पुणेच एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र कमबॅक केलं जाते रवींद्रच्या माध्यमातून, कारण की रवींद्रला देखील माहित आहे की एकंदरीत राहील अन्सारीच्या बॅटिंगच्या जोरावर एकंदरीत जर वेगवान बॉल टाकले तर तसाच तो बॉल बाहेर सीमालगत देखील मारू शकतो. परंतु या गोलंदाजाला, या फलंदाजाला एकंदरीत चांगले बॉल माझ्या माध्यमातून हाताळावे लागतील. चांगली बॉलिंग. आता मात्र कमबॅक केले. संघाची धावसंख्या स्थिरावली गेली. 24च्या घरामध्ये 24 धावा या धावफटकावर लगवल्या गेल्या. प्रथम बॅटिंग करत असताना टीम 94 कामन या संघाची धावसंख्या 24 आपण पाहू शकाल. या ठिकाणी क्षेत्ररक्षणाची व्ह्यू रचना थोडीशी डिफिकल्ट पाहायला मिळते, सजवली जाते व्यवस्थितरित्या. 38 सर्कलच्या आतमध्ये काही क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात, 38 सर्कलच्या बाहेर देखील पाहायला मिळतात. बॉलर तयार. षटकातील पुढचा बॉल. यावेळेला जर पाहिलं तर टायमिंग बेमिसाल पाहायला मिळतोय. फटका फसलाय का, क्षेत्ररक्षक आहे, काय घडलं जाईल शेवटच्या क्षणी जर पाहिलं तर यस डेफिनेटली बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, परंतु प्रयत्न अफवाट राहिले. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून त्याला बीट करून बॉल जातोय सीमारेचे पार. आरके ट्रॉफीतील एक दमदार षटकार. हे जनक भोईर भावेश पाटील केतन भोईर साथीदार. जनक भावेश साथीदार केतन. रिप्ले आपण पाहतोय. पहिला प्रयत्न चांगला होता नो डाऊट. दुसरा प्रयत्न त्याने बॉल आत ढकलला. बॉल जज करताना मात्र बॉल खूप जास्त लांब होता, आणि त्याचमुळे मात्र तो जो तिसरा प्रयत्न होता तो मात्र पूर्ण करू शकला नाहीये. पण कौतुकास्पद प्रयत्न. आपल्या गावाची प्रतिष्ठा राखण्यासाठी धावा वाचवणं गरजेचं आहे जेव्हा तुम्ही क्षेत्ररक्षण करता, आणि पियुषच्या वतीनं तो अफलातून प्रयत्न पाहायला मिळाला. धावसंख्या फक्त 30. नक्कीच अप्रतिमरित्या आपण पियुषच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण पाहू शकाल. बॉलर तयार. पुढचा बॉल ऑन साइडला खेचून मारलाय. बॉल जाईल का, क्षेत्ररक्षक आहे त्याला बीट करून बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय दर्जेदार आरके ट्रॉफीतील एक अजून अप्रतिम फटका. फलंदाज राहील अन्सारीच्या बॅटमधून षटकार. नेहमी पाठीशी ते खंबीर. नेहमी पाठीशी ते खंबीर. नेहमी पाठीशी ते खंबीर. अरे माणूस की त्याची लयच भारी. दोस्तांवर हाय जीव थँक्यू भारी. राहिल. एक चान्स तुम्ही राहिलला दिला, आणि पुढच्या बॉलवर मात्र राहिलचा फटक्याचा शानदार आविष्कार पाहायला मिळाला. क्रॉस बॅटेड स्ट्रॉंग हिटर आहे राहिल, आणि त्याच फटक्याच्यामुळे त्याला एक वेगळी विशिष्ट ओळख मिळालेली आहे. खूप चांगला पुलस्ट्रोक खेळतो, आणि तो पुलस्ट्रोक या अगोदर तुम्हाला पाहायला मिळाला. आणि जी अडखळलेली धावसंख्या होती ती धावसंख्या आता वेग पकडते आणि पोहोचते 36 आकड्यावर. चला तयारीत राहायचं टॉस साठी. मयांक 11 खारबाव आणि वसई कोळीवाडा या इनिंग ब्रेक मध्ये होईल टॉस. नक्कीच या पुढचा सामना देखील तितकाच कमालीचा पाहायला मिळेल, कारण की दोन्ही संघ बलाढ्य आहेत. वसई कोलीवाडा विरुद्ध जर पाहिजे तर खरबाव संघ, ही 2 संघ बलाढ्य पाहायला मिळत आहेत. या पुढचा टॉस या 2 संघाच्या माध्यमातून केला जाईल, परंतु संकट मोचक म्हणून मैदानाच्या आतमध्ये राहील अन्सारीला आपण पाहू शकाल. खरोखरच अप्रतिम फटकेबाजी, परंतु आता मध्ये थोडंसं प्रेशराईज मैदानाच्या आतमध्ये होत असताना रवींद्र भोईर याला देखील आपण पाहू शकाल. बघा आतापर्यंत तुम्ही 4थं षटक देखील पूर्ण केले नाही, पण 24 मिनिटाचा कालावधी घेतलेला आहे. आपण वेळेबद्दल थोडंसं सतर्क राहा अशी विनंती. धन्यवाद. पुढचा बॉल बॉलर तयार. षटकातील पुढचा बॉल असेल राहील अन्सारीसाठी. या ठिकाणी जर पाहिजे ऑस्ट्रेलियाच्या बाहेर थोडेसे सफल झाले. इंटू द गॅप खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे, थोडासा मिस फंबल. तत्पूर्वी राहील अन्सारीच्या बॅटमधून मिळतील 2 धावा. आता मात्र 2 धावडे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे स्कोरर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत असताना 38 धावा, 38 रन्स ऑन द बोर्ड. षटकातील चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 5. रवींद्र भोईरचे षटक क्रमांक 4 आपण पाहू शकाल. 5 बॉल आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये फेकून झालेत. आणि सर्व मायबाप प्रेक्षकांचं, सर्व मान्यवरांचं, सर्व खेळाडूंचं करूया या आरके ट्रॉफी मध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. बॉलर तयार. यावेळेला हेलिकॉप्टर उडवलाय. वा काय फटक्याची निवड केली. क्षेत्ररक्षक आहे
काय घडलं जाईल. आणि यस डेफिनेटली फलंदाज असेल बाद राहील अन्सारी. आता मात्र परतावा लागेल डगआउटच्या दिशेने. विकेट गॉन. टीम 94 कामण या संघाची 38 धावा. आणि आता राहिल अन्सारीचा विकेट डाऊन होते आणि जे खूप महत्त्वाचं होतं, राहिलने आपले हात खुले केले होते, मोठे स्ट्रोक त्याच्याकडे पाहायला मिळाले. आणि हा झेल सुद्धा दर्शनने अगदी आउटफील्डमध्ये सीमारेषेच्या अलीकडे कॅरी केलेला आहे. आणि त्याचमुळे हा फटका देखील तितकाच उंच होता, तितकाच भेदक होता. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 5व्या क्रमांकावर जातोय अतुल ठाकरे पोहोचतोय. बघा, म्हणतात ना की प्रामाणिकपणे मेहनत करत राहा, कारण या ठिकाणी मेहनतीला कोण पाहत नाही, पण हरताना जिंकताना नक्कीच तुम्हाला सर्वजण पाहत असतात. आणि त्याचमुळे मेहनत करता करता तुम्हाला ती सफलता मिळेलच. या 5 बॉलवर रवींद्रने मोठं स्ट्रगल केलं, पण शेवटच्या बॉलवर त्याला ती सफलता मिळाली. आणि दर्शनची साथ गोलंदाज रवींद्रला मिळते. अजूनही 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या टीम 94 कामण 38. या ठिकाणी जर पाहिलं तर संघाची धावसंख्या 38 धावा धावफटकावर लगावले गेले. हे षटक क्रमांक 4 आहे ना, थोडंसं मागं ठरलं जातं रवींद्र भोईरचं, परंतु आता मात्र षटक क्रमांक 5व्या मध्ये पुढे आणलं जाते. ते म्हणजे एकंदरीत सचिन या गोलंदाजांना चांगली बॉलिंग करावी लागेल, कारण की आतापर्यंत संघाची धावसंख्या आपण पाहू शकाल 38 धावा 4 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करून मैदान सोडावं लागलं, ते म्हणजेच राहील अन्सारी या बॅटरला. एकंदरीत विचार जर केला तर राहील अन्सारीच्या बॅटमधून 8 बॉलमध्ये 19 धावा आल्या. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न ऑफस्टम्पच्या बाहेर सफल झाले. त्या ठिकाणी 38 सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक आहे. झेल सुटला जातोय आणि तत्पूर्वी अकबरच्या माध्यमातून मिळतील 2 धावा. एकंदरीत विचार जर करायचं गेला ना तर मनीष सर, गोलंदाजाला क्षेत्ररक्षकांची साथ ही भरपूर महत्वाची असते या मॅच मध्ये. क्रिकेट सहकार्याचंच प्रतीक आहे आणि या ठिकाणी क्षेत्ररक्षण अजून जास्त चांगलं होऊ शकलं असो. आपण मान्य करतो की आपण अंधुक प्रकाशात खेळतोय, पण फ्लड लाईट देखील प्रॉपर आहेत. जवळपास आपण जर टॉवर्स पाहिले तर पूरक असे टॉवर्स या मैदानात उभारले गेलेले आहेत आयोजकांच्या वतीने. त्याचमुळे बॉल साईट व्हायला हवा. नो डाऊट प्रयत्न चांगला होता क्षेत्ररक्षकाचा. पुढचा बॉल तयार. यावेळेला जर पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू निघून जातो लॉंग स्टॉप रिझनला. येतोय आरके ट्रॉफीतील एक दर्जेदार शानदार चौकार फलंदाज अकबरच्या बॅटमधून. चला, मयंक 11 खारबाव संघाचे कॅप्टन आलेले आहेत. तर वसई कोळीवाडा, चला टॉससाठी या. आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस क्लिअर करणार आहोत. वसई कोळीवाडा टीम कॅप्टन टॉससाठी या. आपण टॉस क्लिअर करणार आहोत. काय जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळालेला आहे आणि या 4 धावांनी धावसंख्या पोहोचते 44 या आकड्यावर. अकबर थांबण्याचं नाव नाही घेणार, शेवटच्या टप्प्यामध्ये आहे, कार्यक्रम करून जाणार. नक्कीच या ठिकाणी जर पाहिलं तर डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु शेवटच्या बॅटची थोडीशी एज लगावली जाते. बॉल निघून जातो चौकारीकरिता. पुढचा बॉल तयार. यावेळेला जर पाहिलं तर ऑन साईडला पुढे एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक असतील, वेगाने पुढे सरसावत असताना 2 क्षेत्ररक्षक, परंतु शेवटच्या बॉल स्टॉप केला जातोय. तत्पूर्वी जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये 2 धावा येतील. 2 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजे 46 धावा धावफटकावर लगावल्या गेल्या आहेत. मैदानाच्या आतमध्ये एकंदरीत जर पाहिलं तर राहील अन्सारी बाद झाला आणि त्यानंतर जर पाहिलं तर अकबर स्वतःला सांगतोय की माझ्याकडे स्ट्राईक ठेवावी लागेल, मला ऑन द क्रीज उभं राहावं लागेल, माझ्या गावाच्या प्रतिष्ठेची आता या ठिकाणी जर पाहिलं तर वेळ आलेली आहे. चांगली बॅटिंग या ठिकाणी करत असताना पुढचा बॉल या ठिकाणी जर पाहिलं तर पंच आमच्याकडे इशारा करत असताना ऑप्टिकच्या अगदी मधून गेलेला बॉल ऑन द क्रीज, चांगला बॉल पाहायला मिळतोय. जलिंदर भाऊजी यांच्या माध्यमातून जर पाहिलं तर 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे. पांजू गावातील एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व पाहायला मिळत आहेत.
पुढचा बॉल या ठिकाणी इन्साइड आउट खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय का तर क्षेत्ररक्षक पुढे सरसावत असताना आणि या ठिकाणी झेल पकडून सुटला जातोय. खरंच थोडीशी मिस फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते आणि तत्पूर्वी मिळतील या बॉलवर देखील 2 धावा. 2 धावणे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 48 धावा धावफटकावर लगावले गेले आहेत. वन ऑफ द बेस्ट फिल्डर गुलशन त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि जो गुलशनचं जजमेंट चांगलं होतं. उलट दिशेने त्याने कॅच जज करण्याचा प्रयत्न केला. बॉल रेजिस्ट झालाय जरूर पण 2 धावा काय रोखू शकले नाहीये. स्ट्राईकवर पुन्हा एकदा अकबर येतोय आणि धावसंख्या 48. 4 बॉल फेकून झालेत. षटकातील 5वा बॉल घेऊन बॉलर तयार. या ठिकाणी ओव्हर पिच बॉल फटका फसलाय का तर क्षेत्ररक्षक असतील आणि त्या ठिकाणी जर पाहिलं तर चांगला झेल आणि फलंदाज अकबर शेख बॅक टू द डगआउट. गोरगरिबांना त्याचा सहारा मानितो दादाला गावय सारा, मानितो दादाला गावय सारा, मानितो दादाला गावय. हे मनान सच्चा हाय लैनेक दिलात बसलाय राम, मनान सच्चा हाय लैनेक दिलात बसलाय राम. रणजित किनीचा गाजतय नाव. या ठिकाणी जर पाहिलं तर पहिल्या डावाचा खेळ संपन्न झालाय. प्रथम बॅटिंग करत असताना टीम 94 कामन या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 48 आणि 49 धावा विजयाकरिता बनवाव्या लागतील. त्या म्हणजे टीम पांजू स्पोर्ट पांजू या संघाला. जाऊया थेट कॉमेंट्री त्या ठिकाणी टॉस का बॉक्स मध्ये. त्या ठिकाणी आमचे साथी समालोचक मीरा भाईंदर परिसरातील एक अप्रतिम आवाज कैलासदादा भोईर यांना विनंती असेल की या प्लीज या टॉस करीता, कारण की एक अप्रतिम व्यक्तिमत्व पाहायला मिळत आहेत. विवेकदादा भोईर यांना देखील विनंती असेल आणि कैलासदादा भोईर प्लीज या. या ठिकाणी हिंड दिवाणगावण करतायत. एका बाजूला एक ओपनर बॅटर प्रणय ऍज अ कॅप्टन, एका बाजूला एक ओपनर बॉलर ऑस्डन ऍज अ कॅप्टन. चला या पाहुण्यांनी टॉस साठी सन्मान्य रघुनाथजी भोईर यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाणार आहे. सामना 5 षटकांचा असेल. पहिली 2 षटकं पॉवर प्लेची आहे. कंपल्सरी चेस. नाणं आपण तुम्हाला दाखवून देऊया. एका बाजूला आरके ट्रॉफी आणि एका बाजूला आरके एंटरप्राइजेस. आरके ट्रॉफी किंवा आरके एंटरप्राइजेस असं कॉल करायचंय. कॉल कोण करेल? चालेल चालेल. वसई कोविला टीम कॉल करेल. रघुनाथ भोईर साहेब आपण या आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाणार आहे. यस प्लीज यामध्ये कॉइन लपून स्पिन करा. आरके ट्रॉफी असा कॉल. आरके ट्रॉफी नाणेफेक जिंकलेली आहे वसई कोविडा. भोईर सर पुन्हा एकदा आपण ऍक्सिडेंटवर विराज म्हणू शकता. धन्यवाद आपण या टॉस बॉक्स मध्ये आलात. आपल्या वतीनं नाणेफेक झाली. वसई कोविवाडा संघ नाणेफेक जिंकले. निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करू. पहिल्यांदा हे सांग की आजचा दिवस कसा राहिला वसई कोविडा टीमचा? आता तर दिवस चांगला राहिलाय. आज फायनल मारली ना त्याच्यामुळे सर्व खुश आहेत. म्हणजे आजचा पुन्हा एकदा वेगळी स्पर्धा खेळण्याचा क्षण तुम्हाला अनुभवायला आलाय. ती एक पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन ही स्पर्धा तुम्ही खेळत आहे का? हा तीच एनर्जी घेऊन आम्ही संघ आमचा उतरणार आहे ग्राउंड मध्ये. पण तो एक दिवसाचा फॉर्मॅट होता. हा काही रजनी क्रिकेटचा फॉर्मॅट आहे. काही स्ट्रॅटेजी मध्ये बदल, टीम मध्ये काही बदल की तीच टीम घेऊन तुम्ही या स्पर्धेत खेळणार? हा 1-2 प्लेअर चेंजेस आहेत आणि दिवसाचा गेम अलग असतो आणि रात्रीचा गेम अलग असतो. तर या टायमाला परफॉर्मन्स अजून चांगला द्यायला लागेल. क्षेत्ररक्षण आपण निवडलेलं आहे. तर 5 षटकामध्ये एक कालपासून आपण ही स्पर्धा पाहत आहे. खारबाव संघाला किती धावांपत्र रोखण्याचा प्रयत्न असेल? 45 रन पर्यंत थांबवायचा प्रयत्न करू. स्टॅट्स खूप चांगले आहेत. 45 हा आकडा क्रॉस होईल की त्या खाली? मयंक 11 खारबाव. नक्कीच 2 दिवस झाले मॅचेस बघतो. लो स्कोरिंगचे सामने होतात आणि 45 रन्स इथे डिपेंड होऊ शकतात. भाली ट्रॉफी वेगवेगळ्या भिवंडीतल्या स्पर्धा तुम्ही खेळताय आणि त्या रजनी क्रिकेटच्या स्पर्धा तुम्ही खेळण्याचा आनंद घेतला आणि या परिसरात पहिल्यांदाच रजनी क्रिकेट स्पर्धा तुम्ही खेळता या हंगामामध्ये. तर त्या मोठ्या स्पर्धेमध्ये खेळण्याचा अनुभव उराशी बाळगून या स्पर्धेमध्ये तो फायदा होईल का? फायदा तर नक्कीच होणार आहे आणि बघायला गेलं तर भिवंडीच्या रजनी स्पर्धा आणि या रजनी स्पर्धामध्ये खूप काही फरक आहे असं मला इथे ग्राउंडमध्ये आल्यावरच समजलंय. काही खेळाडू असतात जे खरंच रजनी क्रिकेट चांगलं खेळतात असं प्रत्येक कॅप्टनचा माइंडसेट असतो. तुमच्या संघामध्ये रात्रीचा हिरो म्हणजे रजनी क्रिकेट खूप चांगलं खेळतो असा खेळाडू कोण? असं काय नाही, ज्याला संधी भेटेल त्याने 100% तेव्हा टीमसाठी बस हीच अपेक्षा ठेवेन.
रणे आता मोटिवेशनल स्पीकर झालेले आहेत, त्यांच्या स्पीच देखील खूप व्हायरल होत चाललेत. तर नाणेफेक जिंकले वसई कवळी नाणेफेक जिंकून त्याने क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे. मयंक 11 खारबाव संघाला करायची फलंदाजी. दोन्ही संघात देवे शुभेच्छा. जाऊया थेट समोरच्या कक्षामध्ये. आवाज ऐकूया सुप्रीम कॉमेंटेटर प्रमोद शेडगे आणि डॅशिंग कॉमेंटेटर अक्षय साटम. स्टे ट्यून ऑन TCP लाईव्ह. थँक्यू मणिजी पाटील. वेलकम बॅक आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं हार्दिक स्वागत. आपण पाहत आहात आरके एंटरप्राइजेस आयोजित आरके ट्रॉफी 2023 नाईट क्रिकेटचा थरार डे 2 मॅच क्रमांक 3 आपण बघतोय. टीम 94 कामन. तर एका साइडला आपण बघतोय संघ पांजू स्पोर्ट पांजू. सन्माननीय कल्पेश नंदकुमार पाटील यांच्या वतीने प्रत्येक टॉस विनर कॅप्टन साठी आपण 11 बॉटल्स एनर्जी ड्रिंक देतोय. एनर्जी घ्या आणि क्रिकेटचा आनंद घ्या. जाऊया पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये. नक्कीच जालिंदर भोईर भाऊजी यांच्याकडून विकेटसाठी 200 रुपये होते. पांजूचे जे गोलंदाज होते आणि ते पैसे आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच कॅल्क्युलेट करू किती विकेट गेलेत. मात्र गेम ऑन होतोय. फलकावरती टार्गेट सेट केलंय 49 धावेंचं टार्गेट. वेलकम प्रमोदजी शेडगे सर, आपलं देखील हार्दिक स्वागत. थँक्यू व्हेरी मच अक्षय साटम. 49 रन्स टू विन असताना आपण पाहतायत यस मोंटेगोडेकर सर त्या ठिकाणी इशारा करतायत सामन्याला सुरुवात होते. खूप सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये रंगेल. पहिला चेंडू या वेळेला अप्रतिम क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळतो. इंटू द गॅप मध्ये चेंडू मात्र फार वेगाने निघून जातोय. क्लासिकल कव्हर ड्राईव्ह. सुपर टायमिंग. नेत्रदीपक प्रॉपर क्रिकेटिंग फटका. विराट कोहली यांची आठवण करून देणारा हा चौकार. जबरदस्त क्लास क्वालिटी स्टँडर्ड यावेळेला पाहायला मिळाला अलंकारच्या बॅटमधून. तो अलंकार मला आठवला. 6 ते 7 वर्षांच्या पलीकडे अलंकारने जी फलंदाजी केली होती वज्रेश्वरी परिसरामध्ये शिरवलीच्या मैदानात अंडर 23 पासून जो अप्रतिम खेळ केला होता तोच अलंकार मात्र पुन्हा एकदा मात्र लयबद्ध होत असताना पाहायला मिळतोय. पांजू स्पोर्ट्स पांजू संघाचा एक भरवशाचा फलंदाज. तर एका साईडला आपण पाहतात प्रकाश तुंबडा, एक टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर एक सुंदर नाव, प्रोफेशनल क्रिकेट खेळणारा खेळाडू. गुड डिलिव्हरी. कमबॅक केला जातोय. अकबर शेखच्या हातामध्ये चेंडू निघून जातोय. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 2 या धावसंख्येवर. टीम 94 कामन आपण पाहतायत. हे जेव्हा जेव्हा टायटल येतं ना त्यावेळेला आदरणीय सन्माननीय हजरतभाई शेख आणि संजयभाई मात्रे यांची आठवण येते. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. काय गोलंदाजी केले अलंकार पुन्हा एकदा मात्र आपण पाहतायत ज्या लयबद्ध गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते प्रकाश तुंबडाची. ॲपी या नावाने जास्तीत जास्त अक्षय पसंती मिळाली. कारण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जर आपण पाहिलं तर फार मोठमोठ्या खेळाडूंना मात्र क्रिकेट शौकीनांचं प्रेम मिळतं आणि त्या कारणास्तव मात्र त्यांना टोपण नावं पाहायला मिळतात. खूप चांगली गोलंदाजी यावेळेला पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर अलंकार असं वाटलं नव्हतं की मात्र चेंडू फार मोठ्या प्रमाणात बीट होईल, परंतु लेंथ अँड लाईनचा राजा मात्र प्रकाश तुंबडा आपल्याला पाहायला मिळतोय. अक्षय जबरदस्त गोलंदाजी अप्पी मार्फत. आणि यावेळी मात्र अलंकार वारंवार चेंडू निर्धाव गेल्यानंतर पैसा रिलीज झाला. अक्रॉस दी लाईन खेळण्याचा प्रयत्न होता आणि यावेळी मात्र यष्टीरक्षक कोणती चूक करणार नाही. पहिल्या बॉलवर आला चौकार आणि 5व्या बॉलवरती आलाय विकेट. चेंडू होता. गुडलेन स्पॉट वरून चेंडू अचानक थोडासा टॉस झाला आणि सरळ चेंडू मात्र यावेळेला आपण पाहू शकतायत यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. अकबर शेख कोणती चुकी केली नाही. बॅकलिपचा फार मोठ्या प्रमाणात उपयोग केला होता, परंतु बॅटला ब्रश करून जाणारा हा चेंडू कॉट बॅहँडच्या स्वरूपात पहिली विकेट या ठिकाणी प्राप्त करत असताना प्रकाश तुंबडा. पहा ही जिद्द असावी लागते. एखादा गोलंदाज जेव्हा अनएक्सपिरियन्स असतो तेव्हा चौकार आल्यानंतर अक्षय थोडासा कुठेतरी भयभीत होतो. त्याच्या मनामध्ये कुठेतरी काहूर चाललेलं असतं, परंतु अशा वेळेला प्रकाश तुंबडाकडे एक्सपिरियन्स होतं आणि या एक्सपिरियन्सचा फायदा त्याने पुरेपूर उचलला असं म्हणायला हरकत नाहीये. नक्कीच भरपूर अनुभव आहे प्रकाश तुंबडा आणि पांजू विरुद्ध बऱ्याच मॅचेस देखील झाल्या. रफ अँड टफ मॅच नेहमी बघितल्यात.
टीम 94 कामण वर्सेस पांजू स्फोट पांजू ही मॅच बघतोय आणि मॅच मध्ये भरपूर ट्विस्ट असतील यात काही शंका नाही. 5 बॉल 4 धावा. लास्ट बॉल या पहिल्या ओव्हर मधला बॉलिंग मार्कवरती प्रकाश तुंबडा, आतिश भोईर आणखीन एक हार्ड हिटर फलंदाज अष्टपैलू खेळू नेहमीच सिद्ध करतोय आणि पांजू संघाचा एक एक्स फॅक्टर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातंय. यावेळी मात्र मिस टायमिंग फटका आहे. क्षेत्ररक्षक खूप दूर होता. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला आणि पाहता पाहता एका धावेला 2 धावेमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. 2 धावा यावेळी कंप्लीट होतात. पहिल्या ओव्हरचा खेळ या ठिकाणी समाप्त होते. 6 धावा. आतापर्यंत चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. नक्कीच फेकी केल्यानंतर मी अकबर शेखचं कौतुक करेन. ज्या पद्धतीने चेंडूला त्याने मात्र कलेक्ट केलं पहा किती मात्र यावेळेला आपण पाहू शकतायत उंचीवर होता मात्र थोडीशी जरूर उडी मारली आणि तिथून चेंडू स्टॉप केल्यानंतर जे एफर्ट लावलेत ते अप्रतिम आपण TCP लाईव्हच्या माध्यमातून पाहू शकाल. मात्र जर चेंडू ॲक्युरेट फेकी केली असती तर कदाचित थोडेफार कुठेतरी चान्सेस होते धावचीत बाद होण्याचे. परंतु इथे जर आपण पाहिलं तर चेंडू भरपूर मात्र यावेळेला उंचीवर होता आणि त्याचंच कारण या ठिकाणी पाहायला मिळालं. अन्यथा फलंदाज बाद होण्याची दाट शक्यता वर्तवली गेली असती. सुंदर TCP वर्क अप्रतिम पाहायला मिळतं. कॅमेरा वर्क. घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. आता चेंडू आहे 24 आणि 24 चेंडूमध्ये 43 धावा. जाऊया आपण डीजे ऑपरेटरकडे. जाईल तिथं मिळतोय मान भोळा स्वभाव. जाईल तिथं मिळतोय मान भोळा स्वभाव. रणजित किनीचं गाजतय नाव आमचे दादाचं गाजतय नाव. रणजित किनीचं गाजतय नाव आमचे दादाचं गाजतय नाव. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. आर्के ट्रॉफी 2023 आपण बघतोय. आतापर्यंत विचार केला प्रमोद सर तर 50 धावा 40 धावा 39 धावा या धावा चेस होत नाहीये सेकंड इनिंगला ज्यावेळी बॅटिंग होते. निश्चित स्वरूपात निमिष घरत बिलाल पाडा या ठिकाणाहून सुद्धा मॅचचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मृणाल म्हात्रे वेलकम. धावांची गती जर आपण पाहिली तर 6 धावा झालेत. 1 गडी बाद झालाय. इथे मात्र राहिल अन्सारी गोलंदाजी मार्कवर शाहिद अन्सारी यांचे सुपुत्र पाहायला मिळत आहेत. एक वेगवान मारा करण्यामध्ये माहीर असलेला असा गोलंदाज. परंतु आज अक्षय कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाही. जसं प्रकाश तुंबडाने गोलंदाजी केली अफलातून मात्र गोलंदाजी करत त्याने परिपूर्ण मात्र फलंदाजाला जखडवून ठेवलं. कोणत्याही प्रकारचे मोठे फटके मारण्याचे चान्सेस दिले नाही. अतिउत्तम दर्जाची गोलंदाजी प्रभावित करणारी गोलंदाजी आपण पाहू शकलात. राहिल अन्सारी येते बॉलिंग मार्क वरती. चांगली गोलंदाजी या गोलंदाजाकडे देखील आहे. पुढचा बॉल यावेळी मात्र दर्शन अतिशय सुंदर फटका मात्र तेवढाच चांगला झेल. अप्रतिम कॅच. टाळ्यांचा वर्षाव या ठिकाणी पाहायला मिळतोय. अप्रतिम. अक्षय कोल्हा यावेळी सोडणार नाहीये झेल. विकेट डाऊन. समाजसेवक माणूस भला मनान आहे साधा. अर समाजसेवक माणूस भला मनान आहे साधा. आहे फेमस जुचंद्र गावाचा रणजित किनी दादा. रणजित किनी दादा आपण पाहू शकतायत आणि समोरच आपल्याला पाहायला मिळतात आरके या नावाने जास्तीत जास्त प्रेम मिळालंय आणि त्यांची ही स्पर्धा आपण पाहू शकतायत. न भूतो न भविष्यती याची देही याचा डोळा आपण पाहतायत. हा नाईट क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा. खूप चांगला फटका होता दर्शनचा परंतु तेवढाच सुंदर झेल आपण पाहू शकतायत. आणि जे आपण पाहता TCP लाईव्हचं वर्क अप्रतिम पाहायला मिळतं. परंतु हा संपूर्ण जो खर्च आपल्याला पाहायला मिळतो TCP लाईव्हच्या माध्यमातून जो आपल्याला पाहायला मिळतो तो मोहनदादा पाटील एक ग्रेट मॅन म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते. म्हणूनच द ग्रेट मराठा संस्थापक आपण सातत्याने पाहतायत. आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं दिलोकी धडकन आहेत आणि ज्या पद्धतीने त्यांनी मात्र स्पॉन्सरशिप केलंय हे लाईव्हचा परिपूर्ण खर्च पाहायला मिळतोय. 6 धावा. फटका चांगला होता. अक्षय दर्शनने मात्र फटका चांगला खेळला होता. थोडासा शफल झाला. बॉटम हँडचा उपयोग केला. बॉडी बॅलन्स चांगला होता. परंतु ज्या पद्धतीने रनिंग मध्ये आला अक्षय कोल्हा अफलातून त्या ठिकाणी झेल आपण पाहू शकलात. ब्रिलियंट कॅच बाय अक्षय कोल्हा. मॅग्निफिसंट फिल्डिंग. डोळ्याचं पारणं फिटणारा झेल आपण पाहू शकलात. रायझिंग डिलिव्हरी. टप्पा अचूक पद्धतीने काय गोलंदाजी केले. पहा KPLचा यावेळेला इफेक्ट पाहायला मिळतोय आपल्याला. ज्या पद्धतीने KPL झाली अप्रतिम. महाराष्ट्रातील नंबर 1 मी तर म्हणेन लीग सिस्टम मध्ये
मात्र आपण पाहू शकतायत भरपूर खर्च त्या ठिकाणी पाहायला मिळाला. प्रत्येक गोष्टीमध्ये मात्र कुठेही कमी पडले नाहीत आणि त्याचा इफेक्ट कुठेतरी अक्षय साटम दिसताना पाहायला मिळतोय. हर हुन्नरी खेळाडू. पुढचा बॉल पियुष करता यावेळी मात्र जास्तीत जास्त चेंडू बाउन्स प्राप्त करतो आणि पंचांचा इशारा आहे ते 1 बाउन्सचा इशारा आणि जबरदस्त गोलंदाजी, अप्रतिम पिचिंग राहील अन्सारीच्या माध्यमातून. सुंदर बॉलिंग, खूप चांगली गोलंदाजी, टप्पा अचूक, बाउन्स, उसळत्या चेंडूला खेळणं मात्र नामुमकिन झालंय. 6 धावा झालेत, नो डाऊट अबाउट इट. चांगले फलंदाज आहेत पांजू स्पोर्ट्स पांजू संघाचे. पुन्हा एकदा हलकासा स्विंग सुद्धा या ठिकाणी मिळताना पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी केले पियुष भोईर एका साईडला आणि एका साईडला आपण पाहू शकतायत अतिश भोईर. या दोन फलंदाजांवर दारोमदार. पहा अक्षय स्टार्ट मात्र पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर असं वाटलं अलंकार आज मात्र काहीतरी यावेळेला धडाकेबाज फलंदाजी करेल, परंतु तसं काही घडलं नाही आणि इथे डॉटवर डॉट चेंडू येत असताना आतापर्यंत 7 ते 8 डॉट चेंडू आलेत. म्हणजेच काय तर कॅल्क्युलेशन आतापर्यंत पाहायला मिळत नाहीये. नक्कीच ज्या अनुषंगाने फलंदाजी होते कुठेतरी चेंडूवरती नजर असायला हवी. मिस टायमिंग फटका आहे. क्षेत्ररक्षक डिप मधून पुढे येतोय मिड विकेटचा. 1 धाव एखाद्या वेळेला 2 धावेमध्ये कन्वर्ट आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट केल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. आतिश भोईर देखील नॉन स्ट्राईकनला आहे, त्याला देखील स्ट्राईकनवर आणावं लागेल. मात्र पियुष भोईरकडे देखील भरपूर क्षमता आहे. नक्कीच जबरदस्त बॅटिंग आणि बॉलिंग त्याची झाली होती आणि मालिकावीरचा किताब देखील यंदाच्या हंगामामध्ये पटकावलाय असा पियुष भोईर आपल्याला पाहायला मिळतो. 8 धावा. पियुष भोईर अप्रतिम आपण पाहू शकता, दर्जेदार खेळाडू आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर राहील अन्सारी. गुड डिलिव्हरी, टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळाला. चेंडू गली रिजन मध्ये सिराज यावेळेला आपण पाहतायत पुढे सरसावला जातोय. सिराज शेख मात्र पुढे सरसावतोय आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते एकंदरीत 9 या धावसंख्येवर. हकीम खानला आपण पाहतायत एक स्टायलिश अँड हँडसम क्रिकेटर म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते. स्माइल तर बनते, नो डाऊट अबाउट इट. एका साईडला जर आपण पाहिलं तर षटक क्रमांक 2 कंप्लीट झालेत. अक्षय 4.50 ची सरासरी, ही लो सरासरी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. हकीम खान आपण पाहू शकतायत आणि अजय भारद्वाज बिग फॅन आहेत आणि काय स्माइल दिली जाते हकीम खानच्या माध्यमातून आपण पाहताय. स्माइल दिली जाते त्या ठिकाणी. अजय भारद्वाज खुश असतील. धावांची गती जर आपण पाहिली तर 9 धावा 2 गडी बाद 4.50 ची सरासरी आतापर्यंत पाहायला मिळते. इथून अक्षय जर आपण पाहिलं तर 18 चेंडू आहेत आणि 18 चेंडूमध्ये येणाऱ्या जर आपण विचार केला तर 40 धावांचं लक्ष्य, म्हणजेच काय तर 13.33च्या सरासरीने तुम्हाला खेळावं लागेल. इथून कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळावं लागेल, सेन्सिबल क्रिकेट खेळावं लागेल आणि क्रिकेट हा खेळ बुद्धिमत्तेचा क्रिकेटचा खेळ पाहायला मिळतोय. म्हणजेच काय तर इथून 18 चेंडू 40 धावा. व्हॉट यू कॅन से? नक्कीच चांगला मॅच रंगतोय मैदानाच्या आतमध्ये. मॅच होऊ शकतो. पांजू संघ जर पलटवार करेल आणि याच अनुषंगाने गोलंदाजी राहिली तर वर्चस्व दाखवू शकतो टीम 94 कामड. किरणजी ठाकूर यांच्याकडून कॅश प्राइज लाभलं जाते. प्रत्येक षटकाराकरता 500 रुपयाचा कॅश प्राइज किरणजी ठाकूर यांच्या माध्यमातून आपण बघतोय. 18 चेंडू 40 धावा. सुपर मॅच आपण पाहतायत मैदानाच्या आतमध्ये. अर्के दादा यांना आपण पाहू शकतायत. नितीन पाटील यांच्या सुपुत्राचा मात्र आता थोड्याच वेळात आपण पाहू शकतात 12 वाजता मात्र जरूर बर्थडे पाहायला मिळतोय. अर्थातच त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मात्र भरपूर वर्षाव आपल्याला पाहायला मिळेल स्वयंचा. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. 18-40चं समीकरण. प्रकाश या वेळेला चेंडूला पाहिलं. मोंटेगोडेकर सर या ठिकाणी पाहतायत की खूपच बाहेर होता आणि त्याचंच कारण या ठिकाणी पाहायला मिळालं. धावसंख्येत भर होते आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर. दुहेरी आकड्यामध्ये पोहोचले गेले 10 धावा. अक्षय इथून सिंगल डबलला महत्व देतील की षटकार चौकार हे पाहण्यासारखं असेल. नक्कीच पाहिलं जाईल. यावेळी इनफिल्डला खेळायचं होतं. इनसाइड आउट करून 38 सर्कलच्या वरून चेंडू उडवला होता. क्षेत्ररक्षक वैभव धूम भरपूर फॉर्म मध्ये असलेला खेळाडू. यावेळी मात्र 3 धावा काही रोखू शकत नाही. एक धाव क्रिकेटमध्ये महत्वाची. सिंगलला डबल, डबल मध्ये टिबल हे कन्वर्ट करणं हे दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळते. 3 धावांनी धाव फलक आता पुढे आलंय. येऊन पोहोचतंय 13च्या घरामध्ये. 13 रन्स ऑन द बोर्ड लागला. आता षटक क्रमांक जर आपण पाहिला तर यावेळेला आपण पाहू शकता 3रा आहे. पहिल्या चेंडूचा खेळ झालाय. सिंगल, सिंगल मधून डबल, डबल मधून ट्रिपल यावेळेला कन्वर्ट केले जाते. एक गुड थिंकिंग पाहायला मिळाली. टप्पा पडल्यानंतर अप्रतिम थोडासा स्विंग मिळतोय. ही मात्र कलात्मक गोलंदाजी आहे. अचूक टप्प्यावर भेदक मारा करणारा गोलंदाज आपण पाहतायत. हकीम खान मात्र पुढे सरसावला. तिथे मात्र चेंडूला कॅरी करतोय आणि तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर डॉट चेंडू येत असताना आपण पाहू शकाल महेंद्रजी पाटील साहेब एक खारबाव गावाची आणबान शान, दिलो की धडकन.
आणि वेलकम महेंद्रजी पाटील साहेब, आपलं सहर्ष स्वागत करीत आहोत या क्रीडा नगरीमध्ये. आणि सरपंच म्हणून ज्यांची ओळख सातत्याने पाहायला मिळते आणि क्रिकेटवरचं नितांत प्रेम जपणारं हे व्यक्तिमत्व आहे. धावांची गती फलकावर जर आपण पाहिली तर 14 धावा झालेल्या आहेत. 14 रन्स ऑन दी बोर्ड लागला होता. चेंडू फेकून झालेत. विजय कांबळे आमचे गोल्डन मॅजिक फिंगर या ठिकाणी दर्शवत आहेत की 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. गुड डिलिव्हरी, सुपर. काय गोलंदाजी केले प्रकाश तुंबडा. प्रोफेशनल क्रिकेट मी का खेळतो त्याचं कारण माझ्याकडे असलेली गुणवत्ता, ही गुणवत्ता पाहून मात्र मला SP या संघातून खेळण्यासाठी, सँडी स्पोर्ट्स या संघातून, विरार या संघातून खेळण्यासाठी इन्व्हाइट केलं. तेच मात्र या ठिकाणी पाहायला मिळतं. 15-35चं समीकरण. सामना जबरदस्त रंगताना पाहायला मिळेल. डॉटवर डॉट चेंडू येत आहेत. पुन्हा एकदा काय क्लास, अप्रतिम गोलंदाजी, सुपर लेन द लाईन, ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक अँड वंडरफुल बॉलिंग बाय प्रकाश तुंबडा. काय म्हणशील अक्षय, ज्या पद्धतीने गोलंदाजी केले अफलातून, कौतुक करावं तेवढं कमीच आहे. नक्कीच आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करतो आणि पिचिंग चांगली पाहायला मिळते. आतमधून चेंडू बाहेर वळवण्याची क्षमता आहे गोलंदाजाकडे. यावेळी मात्र फटका चांगला आहे. तितकीच लाजवाब फिल्डिंग आहे कामण संघाकडे. मात्र चेंडू थांबणार नाही. चेंडू निघून जातोय. क्षेत्ररक्षकाला बेट करून चौकार. RK चौकार. रणजित किनी दादा आहे फेमस जुचंद्र गावाचा आमचा रणजित किनी दादा आहे फेमस जुचंद्र गावाचा आमचा रणजित किनी दादा. थँक डीजे. आतिश भोईर आहे तर मुनकीन आहे. त्या धावा 13 चेंडू 31 धावा. किरण ठाकूर या ठिकाणी वारंवार कॅश प्राइज लावलं जाते त्यांच्या माध्यमातून. या चौकारा करता 500 रुपये पाहायला मिळतात. थँक्यू किरण ठाकूर, आपलं खूप खूप आभारी आहोत. 13 चेंडू आणि 31 धावा जिंकण्याकरता आतिश भोईर. अशक्य अशा गोष्टी शक्य भरपूर वेळा केल्यात आणि या खेळाडूची ओळख आहे. अंतिम बॉल. प्रकाश तुंबडा बॉलिंग मार्क वरती. अप्पी या नावाने जास्तीत जास्त प्रसिद्धी ज्याला मिळाली आहे. आतिश भोईर का आतिशबाजी करतील का मैदानाच्या आत. पुन्हा एकदा चांगला फटका आहे. अप्रतिम क्रॅकिंग, अटॅकिंग, आउट ऑफ द पार्क. आतिश भोईर नावाचा येतोय. ब्रँडेड बिग हिट. जबरदस्त. आपण पाहू शकतायत एक सुंदर कॉम्प्लिमेंट. 12 चेंडू आणि 25 धावा. यस पंच काय दर्शवतात, पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये करायची. आपल्याकडे वेळ आहे तर डेफिनेटली आपण पाहू शकतायत. वॉचिंग फ्रॉम दुबई, बिग फॅन ऑफ मनोज पाटील. मन्या मॅन फ्रॉम विठ्ठलवाडी एक्सप्रेस. अप्रतिम आपण पाहू शकतायत. म्हणजे खूप चांगल्या प्रकारचे यावेळेला कॉम्प्लिमेंट आपल्याला पाहायला मिळतात. तर शो सुद्धा होत आहेत ऑन स्क्रीनवर. आणि मंगलदास घरात नेहमीच मात्र ऊर्जा देणारं हे व्यक्तिमत्व. कॉम्प्लिमेंट सुपर. यस पंच काय दर्शवत आहेत. चेंडू पाहिजे का. 12 चेंडू आणि 25 धावा हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. मंगलदास जगरत. आयोजन नियोजन खूप सुंदर आणि स्पर्धेसाठी मंगलदास गरज साहेबांनी माकणेवरून मात्र शुभेच्छा दिल्यात RK दादा यांना. अतिशय सुंदर आणि गोड स्वभावाचा धनी म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. घरत किचन भुजिंग सेंटर म्हणून आपण पाहू शकतायत. बारा चेंडू आणि जिंकण्याकरता 25 धाव्यांची गरज आहे. भूषण गोरेकर या ठिकाणी चांगली कमेंट्स युट्यूबच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. आणे गावाचे आणबाण शान व आपल्या गावाचा नाव उत्कृष्ट समालोचक आपण पाहतात. गोड आवाजाचा धनी म्हणून ज्याला पाहिलं जाते पूर्ण महाराष्ट्रभर. पालघर जिल्ह्यातील एक गोड आवाज आदरणीय सन्मान्य प्रमोदजी शेडगे आणि यांच्यासाठी ही चांगली कॉमेंट्स पास झाले. या ठिकाणी किरणजीत ठाकूर या ठिकाणी कॅश प्राइज लावलं जाते. चौकार षटकारा करता 500 रुपये आहेत. बॅटिंग करणाऱ्या टीमला कोणी मारा आणि जालिंदर भोईर यांनी देखील पांजू संघाकरता पारितोषिक लावलं होतं विकेट प्रत्येक विकेटला. आणि ते आम्ही कॅल्क्युलेट करून नंतर सांगू की किती विकेट गेल्यात. धावा झाल्यात आता फलकावरती 24. अर्ध्या धावा आल्यात प्रमोद सर आणि 12 चेंडू मध्ये 25 धाव्यांची गरज आहे. मॅच ऑन आहे. डेफिनेटली 12 चेंडू आणि 25 धावा. अजित कामनकर, बिग फॅन ऑफ राईल अन्सारी
मात्र त्यांनी सुंदर कॉम्प्लिमेंट दिले. आपण पाहतायत आरके ट्रॉफी 2023चा शानदार यावेळेला सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. आजची दुसरी रात्र या स्पर्धेत. आमच्या लाडक्या प्रेक्षकांना काल ज्यांनी मिस केलं असेल, मात्र यावेळेला आपण पाहू शकता ही काल स्पर्धा मिस केली असेल, कालचा दिवस मिस केला असेल, त्यांच्या माहितीसाठी जतीन स्मृती विरातन हा संघ पुढे आला आणि सचिन स्मृती दांडी या संघाने मात्र 2 संघ पुढे येताना पाहायला मिळतात. हे 22 तारखेला आपल्याला पाहायला मिळतील. आज आमच्या लाडक्या प्रेक्षकांसाठी माहिती आहे की आज एक संघ अंतिम 4 मध्ये आपण घेऊन जाणार आहोत. 12 चेंडू 25 धावा, जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये, हाय व्होल्टेज मॅच आपण पाहू शकतायत. मैदानाच्या आतमध्ये अतुल ठाकरेचा हा चेंडू ऑन साईडला खेळला गेला आहे. चेंडू मात्र फार वेगाने निघून जाईल. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी येणारा खणखणीत दर्जेदार चौकार. किरणजी ठाकूर यांच्याकडून मात्र आपण पाहतात पियुष भुईर यांच्यासाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज ही ऊर्जा दिली जाते किरण ठाकूर यांच्या माध्यमातून. कारण म्हणतात ना, माणूस म्हणतो पैसा आल्यानंतर मी काहीतरी करेन, परंतु पैसा म्हणतो तू काहीतरी कर मग मी तुझ्या जवळ येईन. धावसंख्या 28 वर जाऊन पोहोचते. गुड डिलिव्हरी सुपर्ब अप्रतिम चेंडू यावेळेला पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने आपण पाहतायत यष्ट्यांच्या जवळून बाईच्या स्वरूपात या ठिकाणी ललित भोईर बंड्या सर दर्शवतायत. यष्ट्यांच्या जवळून मिस करून जातोय चेंडू, गुंगाला देऊन जातोय. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल अकबर शेखला सुद्धा सरप्राईज करून गेला हा चेंडू आपण पाहतायत. धावसंख्या जाऊन पोहोचते 29. आता इथून जर आपण पाहिलं तर सामना बॅलन्सिंग अजून सुद्धा पाहायला मिळतोय. 10 चेंडू 20 धावा. नक्कीच किरणजी ठाकूर या ठिकाणी पारितोषिक लावतात की या 3 चेंडूमध्ये जर एक विकेट घेतला तर 1000 रुपये गोलंदाजाला देखील देण्यात येईल. कॅश प्राइज लावलं जाते. बॉलिंग मार्क वरती अतुल. गुड डिलिव्हरी सुपर्ब लेंथ लाईन. अतुल ठाकरे काय क्लास गोलंदाजी. प्रतिस्पर्धी संघ मात्र यावेळेला बलाढ्य आहे. 9 तरुण खेळाडू आपण पाहू शकतायत आणि KPL मध्ये मात्र या खेळाडूंचा शोध लागला. जबरदस्त नवीन चेहरे मात्र उदयास आले आणि तिथून मात्र त्यांचा प्रवास जो सुरू झाला तो मात्र आता ओपन मध्ये सुद्धा आपण पाहतात एक गाविक फॉर्मॅट मध्ये क्लास बॉलिंग. यावेळेला सुरेख पद्धतीने मात्र चेंडूला जबरदस्त आतिश भोईर सारख्या मात्र फलंदाजाला यावेळेला चाचपडण्यास भाग पाडलं गेलंय, जकडायला भाग पडलंय. तर गोलंदाज मात्र अतुल ठाकरेचं कौतुक व्हायलाच हवं. सुपर बॉलिंग. आता मात्र इथे चेंडू आहेत 8 आणि 8 चेंडू मध्ये 20 धावा. 8 चेंडू 20 धावा. अप्रतिम गोलंदाजी. आणि आतिश भोईर आता वेगवेगळे प्रकारचे शॉर्ट सिलेक्शन शोधण्यामध्ये माहीर होत नाहीयेत. कुठेतरी बीट केला जातोय आणि गोलंदाजाचं कौतुक करावं तितकं कमी आहे. अप्रतिम अतुलच्या माध्यमातून गोलंदाजी. पुन्हा एकदा यावेळी चांगला फटका आहे मिड विकेट रिझनला. बॉटम हँडचा वापर केलाय आणि वैभव धूम चांगल्या पद्धतीने फिल्डिंग करतोय. 2 धावा काही रोखू शकत नाही. आता येणारे चेंडू आहेत 7 मध्ये 18 धावा. 7 चेंडू 18 धाव्यांची गरज. एखादा चौकार षटकार आला तर पुन्हा एकदा पांजू संघ कमबॅक करेल आणि निर्धाव चेंडू किंवा विकेट गेला तर मॅच मध्ये पगडा भारी दिसेल टीम 94 कामण संघाचा. काय वैभव धूमने मात्र या ठिकाणी क्षेत्ररक्षण केलं. आतिश भोईरची तेवढीच रनिंग बिटवीन द विकेट. एक्सपिरियन्स खेळाडू आपण पाहतायत. थोडंच वेळात मात्र या ठिकाणी आपण महेंद्र पाटील साहेब खारबाव गावची दिलोकी धडकन यांचं या ठिकाणी यथोचित स्वागत सन्मान आपण करणार आहोत. मात्र एक वेगळ्या शैलीने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. थोडेसे झुकले होते तिथे मात्र चेंडू बीट होत आहेत पूर्णपणे आतिश भोईर. आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 32 धावा. इथून 6 चेंडू आणि 17 धावा हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. या आपण स्वागत सन्मानाकडे वळणार आहोत. मी आरके दादा यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण महेंद्र पाटील साहेब एक सुंदर व्यक्तिमत्व खारबाव गावातील आणि आज स्वतः मात्र या ठिकाणी इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील असं ड्रेस कोटिंग या ठिकाणी आपण पाहत आहेत परिधान केलंय आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान होणं साहजिकच आहे. कारण जो कोणी व्यक्तिमत्व या ठिकाणी येईल जुचंद्र गावामध्ये जुचंद्र क्रीडा स्पर्धेमध्ये त्या वेळेला मात्र आपण पाहू शकतायत की त्या व्यक्तिमत्वाचं जरूर स्वागत सन्मान हे डेफिनेटली होत असतं आणि महेंद्र पाटील साहेब या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. थँक्यू व्हेरी मच. या स्पर्धेला आपण आवर्जून उपस्थित राहिलात त्याबद्दल आरके दादा यांच्या वतीने लाख लाख धन्यवाद.
6 चेंडू आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर अक्षय आता मात्र या ठिकाणी आपण पाहतायत 17 धावेची गरज आहे. 6 चेंडू 17 धावा, सुरेख सामना मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त. षटकारासाठी 1000 रुपये शेअर मार्केट वाढला. एक्सर कोळीवाडा यांच्या माध्यमातून आपण पाहतायत किरणजी ठाकूर साहेब ऊर्जा देत आहेत आणि चौकारासाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज ही ऊर्जा दिली जाते. टॅलेंट दाखवा. टॅलेंट दाखवून मात्र एक्सर कोळीवाडा जे आपण पाहू शकता त्या ठिकाणी उपस्थित आहेत. किरणजी ठाकूर साहेब यांच्याकडून मात्र बक्षिसांची यावेळेला लयलूट होत असताना आणि खेळाडूंचा टॅलेंट दाखवण्यासाठी आणि ती ऊर्जा देण्यासाठी किरणजी ठाकूर या ठिकाणी उपस्थित झाले. हकीम खान ऑन स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक हँडसम क्रिकेटर म्हणून ज्याची ओळख आपल्याला पाहायला मिळते. फक्त या खेळाडूला एकदा मी पाहिलं होतं की फक्त ॲज अ फिल्डर म्हणून होता, परंतु त्याने मात्र जर आपण पाहिलं तर प्रगती केली. ॲज अ बॉलर बनला, ॲज अ बॅटर म्हणून आपल्याला पाहायला मिळतो. नाईस, खूप चांगली प्रगती केली. चेंडू निघून जाईल या ठिकाणी. गली रिझनच्या माध्यमातून सिंगल यावेळेला जरूर घेण्याचा प्रयत्न केला आणि एक धाव येते. टाळ्यांचा गजर येतोय टीम 94 कामनच्या माध्यमातून. धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 33 धावा. इथून 5 चेंडू आणि 16 धावा. इस्माइलजी शेख साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत इस्माइलजी शेख. या मैदानाचा उल्लेख देखील आपण बऱ्याच वेळा करत असतो आणि त्यांचं या ठिकाणी आगमन झालं. वेलकम. जबरदस्त. मात्र सुहास पाटील यांनी सुद्धा खूप चांगलं कॉम्प्लिमेंट केले. पोरगी सोडून गेली तरी चालेल, पण क्रिकेटची मॅच हातातून गेली तर काय जेवायला यातना होतात हे फक्त क्रिकेट प्रेमींनाच माहिती असतं. या वेळेला आपण पाहू शकता चेंडू निघून जाईल. सुपर बॉलिंग हकीम खान, मॅग्निफिसंट बॉलिंग. काय गोलंदाजी हाताळले. अक्षय अतिश भोईर सारखा एक्सपिरियन्स खेळाडू, पियुष भोईर सारखा मात्र आपण पाहू शकतायत एक्सपिरियन्स खेळाडू. या दोन्ही खेळाडूंना मात्र चाचपडण्यास भाग पडलं या अपकमिंग यंग टॅलेंटने. म्हणजे टॅलेंट काय आहे हे मात्र हकीम खान या ठिकाणी दर्शवतो. 4 चेंडू 15 धावांची गरज. नक्कीच जबरदस्त गोलंदाजी होताना दिसते. अचूक टप्पा आणि भेदक मारा. पुढचा बॉल आतिश भोईर थांबणार नाही आहे. पुन्हा एकदा येतोय त्याच्या बॅट मधून हा षटकार आणि पुन्हा एकदा मॅच मध्ये घेऊन येते. 3 चेंडू 9 धाव्यांची गरज. 1000 रुपयाचा मानकरी ठरलाय आतिश भोईर. किरणजी ठाकूर एक्सर वरून या ठिकाणी मॅचचा आनंद घेतात आणि भरपूर कॅश प्राइज लावलं जाते. आतापर्यंत आतिश भोईर 2000 रुपयाचा मानकरी ठरलाय. 3 चेंडू 9 धावा. जबरदस्त जबरदस्त कॅश प्राइज आपण पाहतायत. आता 3 चेंडू आहेत आणि 3 चेंडू मध्ये विजयासाठी 9 धावेची गरज. निर्णायक क्षणाला निर्णायक षटकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगली यावेळेला फलंदाजी आतापर्यंत जर आपण पाहिली तर आतिश भोईर जरी डॉट चेंडू आलेत परंतु सामन्यामध्ये मात्र जान टाकले गेले असं म्हणायला हरकत नाहीये. जबरदस्त बॅटिंग होते. आतिश भोईर आहे तर मुमकिन आहे आणि जरी डॉट चेंडू आले तरी कमबॅक करणे त्याला ठाऊक आहे. म्हणूनच एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर आपण म्हटलं जाते. आतापर्यंत चांगला अनुभव त्याचा आला आणि यावेळी षटकार येतोय. हा षटकार पॉझिटिव्हिटी देईल आणि गोलंदाजाला थोडा दबाव जाणवेल. 3 बॉल 9 धावा. प्रत्येक चेंडूवरती 3 धावा. सिंगल डबल. जर मॅच मध्ये तुम्हाला अजूनपर्यंत आव्हान टिकवायचं असेल तर सिंगल डबल घेऊन स्ट्राईक रोटेट होईल. 1 चेंडू 6 धाव्यांपर्यंत देखील मॅच होऊ शकतो. आतिश भोईर मात्र थांबणार नाहीयेत. कशा प्रकारचा माइंडसेट असेल टीम 94 कामन वर्सेस आपण मॅच बघते पांजू स्पोर्ट पांजू. अप्रतिम फटका होता प्रमोद सर आणि षटकार आल्यानंतर धावा वेगाने पुढे आल्यात 40च्या घरामध्ये. 3 बॉल 9 धावेंची गरज. 3 चेंडू 9 धावेंची गरज. वॉट अ मॅच अफलातून. प्रेक्षकांची गर्दी देखील पाहायला मिळते आर्किड ट्रॉफी मध्ये. जुचंद्रचे ग्रामस्थ असतील, बाहेरून देखील प्रेक्षक वर्ग मॅचचा आनंद घेत आहेत. षटकार आल्यानंतर आतिश भोईर पुन्हा एकदा त्याच प्रकारे फलंदाजी करेल का? कारण की पांजू गाव नेहमीच आतिश भोईर म्हटलं तर एक वेगळी फॅन फॉलोविंग. 3 बॉल 9 धावेंची गरज. हकीम खान या गोलंदाजाचा पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेटने. आतिश करता बॅटची एज लागली होती मात्र त्या ठिकाणी चेंडू निघून जातोय थर्ड मॅन रिझनला. 2 धावा कंप्लीट. 3ऱ्या धावेचा प्रयत्न दिसत नाही आहे आणि 2च धाव्यांवर सॅटिस्फाईड. 1 धाव महत्वाची, 1 विकेट महत्वाचा. इथून पुढे आतिश भोईर स्ट्राईक वर राहणं देखील महत्वाचं. 2 चेंडू 7 धाव्यांची गरज. 2 चेंडू आणि 7 धावा. जबरदस्त. आतिश भोईरने पुन्हा एकदा मात्र सामन्यामध्ये जान टाकले. आमच्या ऑन स्क्रीनवर आपण पाहतायत. आता मात्र या ठिकाणी रणनीती अकबर शेख आखत असताना पाहायला मिळतोय. हकीम खान
जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. एका साईडला आतिश भोईरने पूर्णपणे मात्र या सामन्यामध्ये जान टाकले उजव्या हाताने. यावेळेला आपण पाहताय तर सरळ चेंडू निघून जाईल, स्वतः मात्र झुकतायत त्या ठिकाणी. वॉर्ड ऑफ फिल्डिंग, अप्रतिम क्षेत्ररक्षणाची साथ मिळते. इथे मात्र फलंदाज बाद होताना पाहू शकाल. पियुष भोईरला मात्र परतावं लागेल. आता एक चेंडू आणि विजयासाठी 6 धावेची गरज. काय क्षेत्ररक्षण केलं होतं प्रकाश तुंबडा एप्पीने, लातून आपण पाहू शकतायत. आता इथे मात्र समीकरण बदललंय अक्षय. पांजू स्पोर्ट्स पांजू की एका साईडला टीम 94 कामन, टीम 94 कामन की पांजू स्पोर्ट्स पांजू. एक चेंडू 6 धावा, 6 धावा एक चेंडू. अप्रतिम मॅच होते, पैसा वसूल मॅच आणि जबरदस्त मॅच. अजून तो फटका आठवतोय, टिवरी गावात ती स्पर्धा होती. एक चेंडू 2 धावेची गरज. शेवटच्या चेंडूवरती आतिश भोईरने षटकार मारून मॅच फिनिश केला होता. आणि आता मॅच विनिंग षटकार येईल का? कारण की या मॅच मध्ये जास्तीत जास्त धावा, जास्तीत जास्त चेंडू ज्याने फेस केल्या असतील त्याचं नाव आहे आतिश भोईर. हिरो बनण्याची संधी या फलंदाजाला आहे. ही रात्र जर गाजवायची असेल तर हा चेंडू महत्वाचा आहे. किरणजी ठाकूर एक्सर वरून या ठिकाणी मॅचचा आनंद घेत आहेत. या चेंडूवर षटकार आला तर त्यांच्या माध्यमातून कॅश प्राइज देण्यात येईल 1500 म्हणजेच 1500 रुपये. नक्कीच जबरदस्त ऊर्जा दिली जाते. टॅलेंटला आपण पाहतायत, खूप चांगली मागणी असते आणि हे टॅलेंट दाखवण्याचा मंच आपल्याला पाहायला मिळतं. आर.के. दादा यांनी ठेवलं गेलंय. अर्थातच नाईटची स्पर्धा आपण पाहू शकता. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर या पालघर जिल्ह्यातील एक नामवंत स्पर्धा आपण पाहू शकतायत. अर्थातच आर.के. ट्रॉफी 2023. एक चेंडू आणि 6 धावा. म्हणतात ना, रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वात बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी, कारण नशीब बदलो न बदलो मात्र वेळ तुमची नक्कीच बदलते मित्रांनो, खेळाडूंनो. ती वेळ बदलेल का? एक चेंडू आणि 6 धावा. प्रयत्न करावे लागतील, कारण क्षेत्र कोणतंही असो कष्टाला पर्याय नाही आहे. आणि कष्ट जर तुमचे प्रामाणिक असतील तर यशालाही पर्याय नाही आहे. एक चेंडू 6 धावा. हा सामना जर आवडला असेल तर प्रत्येक स्टँड मधून टाळ्यांचा गजर यायला हवा. दोन्ही संघांसाठी शुभेच्छा देऊया. एक चेंडू 6 धावा. आतिश भोईर करता हा बॉल. हाकिम खान यावेळी बेस्ट वर्सेस बेस्ट, हु इज द बेस्ट या चेंडूवरती समजेल. एक बॉल 6 धाव्यांची गरज. आर.के. ट्रॉफीचा कमाल, आर.के. ट्रॉफीचा धमाल, आर.के. नावाची ही स्पर्धा. आणि यावेळी हा चेंडू हाकिम खानचा. 6 धाव्यांची गरज. आतिश भोईर त्या ठिकाणी होते, मात्र यावेळी कुठेतरी कमी पडताना दिसत आहेत. आणि या ठिकाणी पांजू संघ पराभव होत आहे. हार्ड लक पांजू अँड कॉंग्रॅच्युलेशन टीम 94 कामन.